सबकी आवाज़ मीडिया नेटवर्क में आपका स्वागत है। शिव जयंती पर राजकारण न किया जाए, ये कहना है महाराष्ट्र के डिप्टी चीफ मिनिस्टर अजित पवार का। अजित पवार आज शहर औरंगाबाद में जायज़ा मीटिंग के लिए तशरीफ़ लाए थे। मराठवाड़ा भर के अजला की तरक्याती कामों का जायज़ा लेने के लिए आज डिविज़नल कमिश्नर औरंगाबाद के दफ्तर में एक मीटिंग का इनेकाद किया गया या मीटिंग का आयोजन किया गया। इस मीटिंग में औरंगाबाद के पालक मंत्री सुभाष देसाई के अलावा संदीपान भूमरे, खासदार इम्तियाज़ जलील, आमदार अंबादास दानवे, सतीश चौहान, विक्रम काड़े, हरिभो बागड़े, प्रदीप जायसवाल, संजय सिरसाड़ के अलावा सरकारी अफसरान मौजूद थे। इसके बाद प्रेस कॉन्फ्रेंस का इनेकाद डिविज़नल कमिश्नर ऑफिस में हुआ। पत्रकार परिषद में अजित पवार ने पत्रकारों के सवालों के जवाब देते हुए कहा कि शिव जयंती के मौके पर राजकारण नहीं होना चाहिए। कोविड की वजह से हम एहतियात बरत रहे हैं। कोविड के बारे में उन्होंने कहा कि जिस तरीके से, जिस तेज़ रफ्तारी से पेशेंट सामने आ रहे हैं, कहीं ऐसा ना हो कि हमें कठोर कार्रवाई करना पड़े। इसके अलावा उन्होंने बिजली बिलों के बारे में कहा। उन्होंने सेंटर की बीजेपी हुकूमत को भी आड़े हाथों लिया इस प्रेस कॉन्फ्रेंस में और कहा कि किस तरीके से जो है खासदारों का यानी सांसदों का बजट नहीं दिया गया। और पेट्रोल के बारे में भी उन्होंने कहा, डीजल की कीमतों की बढ़ती हुई कीमतों के बारे में कहा, महाराष्ट्र के आने वाले बजट के बारे में उन्होंने कहा कि हम इस पर निर्णय लेंगे। और बहुत सारी बातें अजित पवार ने इस प्रेस कॉन्फ्रेंस में की। राजकारण करतायत। 19 तारखेला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे। त्या जयंतीच्या निमित्तानं साधेपणाने मर्यादित लोकांच्यात साजरी करा असं सांगितलं। एका ठिकाणी 100 माणसं त्या ठिकाणी असावीत असा विचार सरकारने केला। तर काही त्या ठिकाणी स्टेटमेंट काढले की शिवजयंतीला पण बंधनं का आणता। बंधनं तर कुठंच आणता कामा नये, परंतु कोरोनाचं सावट संकट आल्यावर आपल्याला आपल्या नागरिकांचा जीव वाचवणं आणि हा कोरोना मोठ्या प्रमाणावर तो विस्तारू नये याबद्दलची खबरदारी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे गेले वर्षभर आपण अनेक महान व्यक्तींच्या युगपुरुषांच्या जयंत्या आल्या, परंतु त्या साधेपणाने सगळ्यांनी सण असतील, दिवाळी असेल, आपले पालखी नेहमी निघते देवावरून ते तो कार्यक्रम असेल, कितीतरी उल्लेख त्या ठिकाणी करता येईल। आणि म्हणून कृपा करून त्याच्याबद्दलचं राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये। लोकांना भावनिक त्याचा आधार घेण्याचा प्रयत्न कृपा करून कुणी करू नये, हे पण मी स्पष्टपणे या निमित्तानं सांगू इच्छितो। कॅबिनेट कुणी अडवलं होतं, कुणी थांबवलं होतं? केंद्रात पण त्यांचं सरकार होतं, राज्यात पण त्यांचेच मुख्यमंत्री होते, हे स्वतः मंत्री होते, हे स्वतः तिथले पालकमंत्री होते। स्वतःला संधी मिळती तेव्हा काही करायचं नाही आणि दुसऱ्याच्या नावाने घुसण्या मारायच्या ही धंदे पद्धत। आम्ही राज्यामध्ये काम करताना महाविकास आघाडीचं सरकार सगळं विभागाचा विचार करून निर्णय त्या ठिकाणी घेत असतो। पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा गंभीरच आहे। त्याच्या संदर्भामध्ये मगाशी लातूरच्या पालकमंत्र्यांनी इथं बसले विक्रम काळे, त्यांनी सतीश चव्हाण यांनी हा मुद्दा काढलेला होता। त्याच्या संदर्भामध्ये मी असं सांगितलं की हा विषय इथला नाही, हा कॅबिनेट समोरचा विषय। आता कॅबिनेटची चर्चा या सगळ्यांच्या बरोबर करायची असते, तो कॅबिनेटचा निर्णय आणि तो महत्त्वाचाच प्रश्न आहे। आणि त्याच्या आधी तुम्ही रेकॉर्ड काढा। मी तरी प्रत्येक वेळेस ज्या वेळेस अर्थमंत्री होतो त्या विभागात जातो, त्या विभागात बैठका घेतो। त्याच्या आधीचा रेकॉर्ड काढा। मुंबईमध्ये बसतात आणि मिटिंगा घेतात एका दिवशी 3 विभाग। तिथं काही सांगितलं नाही, अरे यांनी तर काहीच बोलले नाही, म्हणजे यांचं काही मनात वेगळं चाललंय का? म्हणून त्यांच्या पक्षाच्या लोकांना फार हे काहीतरी मांडतायत म्हणून हे काहीतरी बोलतात। कारण अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं बाहेर पडलेले आहेत आणि अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या सभा होतात। मधल्या काळामध्ये कोरोनाचं संकट कमी होत असल्यामुळं सगळ्यांनी त्या गोष्टीचा विचार केला आणि आपापल्या परीने ते कामाला लागले। परंतु याला कुठंतरी
सर्व प्रमुख पक्षांना एकत्र बैठक घेऊन त्यांना सांगावं लागेल, तिथं पण काहीतरी नियमावली करावी लागेल. जर राजकीय पक्षांना नियमावली नाही आणि बाकीच्या मात्र वेगवेगळ्या सणांना, वेगवेगळ्या जयंत्यांना, वेगवेगळ्या पुण्यतिथींना त्या ठिकाणी बंधन आणायची हे लोक कधीच मान्य करणार नाही. त्याच्यामुळे या संदर्भामध्ये मुंबईला गेल्यानंतर राज्याच्या प्रमुखांशी बोलून निश्चितपणे काहीतरी निर्णय हा तातडीने घ्यावा लागणार आहे. तो महाविकास आघाडीचं सरकार घेईल. त्यावर आम्ही चर्चा त्या ठिकाणी करून काही व्यवहारी मार्ग काढता येतो काय हे तपासू. पण वीज बिल भरलं पाहिजे. आता एकूण बिलाच्या 1/3च वीज बिल त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि तेही पैसे आपल्या आपल्या जिल्ह्यामध्येच खर्च होणार आहे. त्याची पण कृपया नोंद ती सर्वांनी त्या ठिकाणी घ्यावी, अशा प्रकारची माझी आग्रही मागणी आहे. आमचं सरकार गेल्यामुळं त्या झाल्या गेल्या नाहीत. त्याच्याहीबद्दलचा ओवापोह हा या ठिकाणी झाला आणि त्याच्यातून काही बाबतीमध्ये बजेटमध्ये तरतूद डायरेक्ट करून ते कामं अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्याचं पण आम्ही आजच्या बैठकीच्या निमित्तानं 8 जिल्ह्याचा आढावा घेत असताना ठरवलेलं आहे. अशा प्रकारचं साधारण आमचं कामकाज आम्ही त्या ठिकाणी केलं. ते आपल्यामार्फत राज्यातल्या जनतेला, विशेषतः म्हणजे औरंगाबाद विभागाच्या जनतेला. शासनाने दुष्काळाच्या वेळेला 4 रुपये अधिभार जो आहे तो पेट्रोलवरती लावलेला होता, तो आजही कायम आहे. महाराष्ट्र शासनाचा सेस जो लावलेला होता, आता दुष्काळ नसताना मग तो कमी करण्याचा राज्य सरकार काय विचार करतं का? त्याच्याबद्दल माझी स्पष्ट भूमिका 8 मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये मांडली. त्या कामाला जरी पैसा तो लागत नसला तर आज इतर विकास कामाला पैसा कमी पडतोय. जवळपास 1 लाख कोटी रुपये आता या वर्षामध्ये आपल्या उत्पन्नामध्ये कमी आलेले ही फॅक्ट आहे. असं एकंदरीत आहे. 3 वर्षाचे पैसे कट केले ना, 5-5 कोटी रुपये कट. 700-750 आमदार खासदार राज्यसभेचे धरून 7-5-35 3,500 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम जी देशाला वेगवेगळ्या भागाला मिळणार होती आपल्याला मिळाली असती, इथल्या खासदारांना मिळाली असती, फौजियातांना मिळाली असती, इतर अनेक खासदारांना दिलं का भारतीय जनता पक्षाने ते निधी का कट केला? याचं उत्तर संभाजीरावांनी द्यावं आणि मग दुसऱ्यावर बोलावं. स्वतःच्या ठेवायचं झाकून. केंद्राचे एकंदरीत उत्पन्नाच्या 20% रक्कम त्यांच्या कर्जाच्या आणि व्याजाच्या करता रिपेमेंटला धरलेली असते. तर हे सगळं चालतं. आम्ही राज्याचं हित लक्षामध्ये घेऊन फक्त अपेक्षा ही असते की काढलेलं कर्ज हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च व्हावं. मग रोड्स असतील, मेट्रो असेल किंवा त्याच्यामध्ये फ्लायओव्हर असतील, जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, रेल्वे असेल, ह्या सगळ्या कामाला की त्याच्यातून डेव्हलपमेंट आणखी व्हावी, दळणवळणाचं एक उत्तम माध्यम त्या यातनं निर्माण व्हावं ही त्याच्या पाठीवरची. मिळणार नाही. काही जरी मागितलं तरी कोरोना असं सांगतात, असं ते म्हणाले संभाजी पाटील. 28,000 कोटी रुपये केंद्राकडनं हक्काचे राज्याला मिळाले नाही हे तर जग आहे. सुप्रियांनी परवा सभागृहामध्ये मुद्दा मांडला होता, कुणी खोडला? कारण नाहीच मिळालेले. सभागृहामध्ये केंद्राने स्वतः सांगितलेलं होतं की त्या राज्यांना किती पैसे जातील ते आम्ही बिलामध्ये त्यांनी मांडलं, पण नाही आपल्याला मिळाले. आणि कोरोना आहे ही वस्तुस्थिती आहे ना. तुम्ही पत्रकार मित्र आहात. 6 महिने पूर्णपणे लॉकडाऊन होतं. चिटपाखरू देखील फिरत नव्हतं त्या रस्त्याने. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपण बरोबर म्हणजे त्याला अर्थ नाही. मी मगाशी सांगितलं आम्ही कट लावणार नाही. त्यांनी का इंधनावरचा अधिभार सांगताय? त्या भाजपाने परभणीत पेट्रोल झालं 100 रुपये. मी मध्ये स्टेटमेंट केलं होतं, लवकरच पेट्रोल 100 इकडं त्या ठिकाणी 100 पर्यंत बदल मारली. यांनी पेट्रोल वाढवलं, यांनी डिझेल वाढवलं, यांनी डांबर वाढवलं, सिमेंट वाढवलं, स्टील वाढवलं, सगळंच वाढवलं. टॅक्स कमी करायचा हा अधिकार महाविकास आघाडीचा. हे आत्ता मी सांगणार नाही. मी सांगितलं ना, अर्थसंकल्प सादर केला जातो त्यावेळेस कुठले टॅक्स, पहिल्यांदा मी अर्थसंकल्पाचं पहिलं हे वाचतो
पार्ट 1 वाचतो आणि नंतर पार्ट 2 वाचतो की कुठले टॅक्स कमी केले आणि कुठले टॅक्स वाढवले. ते त्यावेळेसचं काम आहे 8 मार्चचं, ते आधीच कशाला चालू, पेपर आधी फोडायचा नसतो. राज्यातल्या जनतेला कोरोनाच्या बाबतीतले उपचार करण्याच्या करता कुठलाही निधीची कमतरता भासू नये अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या मुख्यमंत्र्यांनी, आमच्या सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनी केला आणि त्याच्यातून इथपर्यंत आपण पोचलो. परंतु मला एका गोष्टीचं आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी आव्हान करायचं आहे की 25 ते 31 जानेवारी, 1 ते 7 फेब्रुवारी आणि 8 ते 14 फेब्रुवारी कोरोनाच्या बद्दल मी आज सकाळी एका विमानतळावरून उतरल्यानंतर एका कार्यक्रमाच्या करता फुलंब्रीला गेलो होतो. जाताना बघितलं ग्रामस्थ नागरिक मास्क वापरायचा अजिबात विचार करत नाही. हे अतिशय घातक आहे. हे आपल्याला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे. सिरियसली घेतलं पाहिजे. संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार काही कर्ज काढणार आहे का? काय राज्य सरकार काही कर्ज काढणार आहे का? अर्थसंकल्प केंद्र सरकार आणि देशातली सगळी राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस त्यांना कर्ज काढायचा अधिकार असतो. त्यांच्या एकंदरीत उत्पन्नाच्या साधारण 3% कर्ज त्यांना काढता येतं. हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी चाललेलं आहे. आज ह्याही वेळेस केंद्राने ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याचा विचार करून आपल्या राज्याला किती कर्ज काढणं परवडेल आणि त्याचा मुद्दल आणि व्याज हे पुढच्या वेळेस येत असताना आपल्या तिजोरीत रुपया कसा येणार, कुठून येणार आणि रुपया जाताना तो कर्जाच्या करता किती जाणार, विकास कामाच्या करता किती जाणार, सॅलरी आणि पेन्शनच्या करता किती जाणार, असं ते सगळं सूत्र असतं जे केंद्राचा अर्थसंकल्प झाल्यानंतर तुम्ही मीडिया दाखवतं की रुपया असा येणार आणि रुपयाला इथं नसतं. हा इथला जिल्हा वार्षिक योजना हे सर्वसाधारण आहे, हे सगळ्या घटकाला आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त सामाजिक न्याय विभागाचा जो निधी येईल तो आपले धनंजय मुंडे साहेब तो त्या जिल्ह्याला पॉप्युलेशन प्रमाणे देतील आणि केसी पाडवी साहेब हे आदिवासी विभागाकडनं तिथल्या पॉप्युलेशनचा विचार करून तो निधी देतील. पण मला जी माहिती मिळाली ती त्या भागाला गेल्या वर्षी प्रमाणेच देण्याचा त्यांचा विचार आहे. आता अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही जो अर्थसंकल्प सादर करू त्यामध्ये हा विभाग नवाब मलिक साहेबांच्याकडे आहे, त्यांना तो निधी मिळेल आणि मग नवाब मलिक साहेब तो निधी त्या घटकाला म्हणजे अल्पसंख्याकमध्ये मोडणाऱ्या घटकाला त्या ठिकाणी देतो. नाही 226, 272 पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात 466 अशा प्रकारची साधारण ही परिस्थिती आहे. आपल्या औरंगाबादचे पण मी 224, 259,427 सांगितलं. एकंदरीत जानेवारी एंडला 17,293 केसेस कोविडच्या मिळाल्या. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात 17,672 मिळाल्या आणि आता या कालच्या आठवड्यात 14 तारखेपर्यंत 20,211 त्या ठिकाणी केसेस मिळाल्या. हे खरोखरीच खूप काळजीचं आहे. आम्ही आता रात्री उशिरा मुंबईला जाणार आहे. उद्या मुख्यमंत्री महोदयांशी आणि सगळे आम्ही चर्चा पण करू. त्याच्यामध्ये काही कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील. त्याच्याबद्दलची मानसिकता नागरिकांनी तयार ठेवावी. हे कुठंतरी कुणाला तरी पुन्हा काही खंड पडून देण्याचं काम नाहीये, परंतु काही गोष्टी ह्याच्यामध्ये वेळेमध्येच आपण निर्णय नाही घेतले तर अडचणीला सामोरं जावं लागतं.